हा देखील फटका हुकसा खेळायचा होता. जसा बांबूस करतायत, जसा मधल्या ग्राउंडला चेंडू आपटताय त्याच बरोबरीने शफल देखील होत आहेत. रुपेश फलंदाज आणि स्ट्रोक साठी जागा बनवून चेंडू फाईन लेग आणि लॉंग लेग एरियामध्ये क्लिअर करायचा प्रयत्न त्यांचा असेल, परंतु यष्टीरक्षक तेवढा चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रॅक्शन करतोय. त्यांनी लगेच त्या क्षेत्रामध्ये फिल्डर देखील तैनात केला. आता 4 प्लेयर पाहू शकाल आपण लॉंगॉनला तैनात केलेत. एक फक्त लॉंग ऑफला ठेवला आहे. म्हणजे कबर भरपूर मोठा आहे. कबरच्या एरियामध्ये त्या एरियामध्ये फटकेबाजी करावी लागेल. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. शेल घेण्याची संधी आणि शेल देखील कॅरी केली आणि संपवला. बॅट्समन रुपेश देखील पहिला आदरा टीम चाफेवाडी टीमला ठोक विजय. वन डाऊनच्या पोझिशनला आपण पाहू शकाल प्रकाश फलंदाजांना. प्रकाश आता फलंदाज नवीन बॅट्समन एंटर झालेत मैदानामध्ये. त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. टॉस टार्गेटला विठ्ठल गोलंदाजी मार्क वरती वसंत हा देखील चेंडू निर्धाव मात्र लाऊडली अपील होती पंचांकडे, परंतु इष्टरक्षकांना लाऊडली अपील करून फायदा नाही. ज्यावेळेस संपूर्ण 11 प्लेअर ज्यावेळेस आपले असते ना त्यावेळेस पंच देखील थोडस प्रेशर मध्ये येतात आणि त्याच्यानंतर डिसिजन देखील कधी कधी फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने देखील जातो. हा देखील चेंडू चांगला आहे. पंच आउटसाइड लेग स्टंप पाहतायत. पिंचिंग झाली आहे. हा चेंडू आला वाईट. अभंतर धाब्याने भर मात्र पडली जाते. अभंतर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय मात्र होती. जाऊन पोहोचेल ती 18 धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये आला 17. त्याच्यानंतर एकच सिंगल दिली. आता हा फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक आहे, परंतु त्या दर्जेदार स्ट्रोक वरती दर्जेदार धावा दिली जातील. भाजे आमदार षटकार चषकाचा हा दमदार षटकार आलाय. आता ठोक दिले. मात्र वज्रदानी पाहायला मिळालं. पहिल्या 2 षटकांचा इथे खेळ समाप्त. प्रगतीपथावरती चालू आहे. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल आणि तब्बल धाव फलकावरती दाबा लागला तर 30 धाबा. म्हणजे पहिला चेंडू निर्धाव खेळला प्रकाश आणि त्याच्यानंतर लगातारचे 2 षटकार. आता या स्पर्धेची षटकार हॅट्रिक होईल का हा प्रश्न चिन्ह उभा राहिला. आता त्या प्रश्नाचं उत्तर असेल ते बॅट्समन कडे, परंतु विचार करत असेल प्रेक्षक आता ही षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल का. हा हा जरूर जरूर एक साऊंड बॅट मध्ये आला. एक संगीत पाहायला मिळालं बॅट मधून आणि बॅट्समन प्रकाशच्या बॅट मधून आलेली षटकार हॅट्रिक. लगातारचे 3 षटकार. वसंत वरती चढवलेलं आक्रमण. तब्बल धाव फलकावरती दाबा लागला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18.00च्या सहाय्याने प्रतिषटक अस्थिंग रेटने धावलेत आणि तब्बल धाव फलकावरती दाबा तब्बल तब्बल 36. आता ठोक विजय.
खेळ संपला आणि धावफलकावर धावा लागलेल्या 36 धावा, म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या 17 धावा आणि त्याच्यानंतर आलेल्या त्या 19 धावा. लगातार ते 3 षटकार, 1 वाईट आणि 3 चेंडू निर्धाव अशा पद्धतीने षटक राहिलं. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. कॅमेरामॅन देखील आता थोडेसे थंडीमध्ये आलेत की काय, त्यांच्या काळाकडून मात्र कॅमेरा हल्ला जातोय. गोलंदाजी मार्क वरती रितेश, हा देखील शिंदे आड्या बॅटीतून केला प्रहार, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे डीप मध्ये. चेंडू उचलणार, फेकणार, तत्पूर्वी एक सिंगल मध्ये कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने बाईडी जाईल. जाऊन मात्र पोहोचते ती 37-37 लॉस ऑफ 1 विकेट टीम चाफेवाडी. हा संघ मात्र आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. एक चांगली स्थिती मात्र निर्माण झाली आहे, चांगल्या मजबूत स्थितीमध्ये निर्माण झालाय संघ. हा देखील फटका चांगला आहे. या फटक्यावरती झटका भेटला असता, परंतु हात फाटके निघाले. जालं विणलं होतं, परंतु जाल्यामध्ये मासा देखील अडकला होता. फक्त त्या माशाला जीवदान मिळालं आणि शेवटच्या क्षणी माशाने मात्र मुसुंडी मारून इथे 1 धाव संख्या मिळाली. 1 धाव संख्येच्या मदतीने टीमची धाव संख्या 38 रन्स, 38 धावा. हा फटका चांगला आहे, परंतु या फटक्यावरती कोणती चुकी होणार नाही आणि शेड मात्र कॅरी केला जातोय आणि संपवला बॅट्समन विठ्ठल याचा खेळ. इथे 1 मोर विकेट डाऊन. दुसरा आदरा टीम चाफेवाडी संघाला. ठोक डीजे. तालुक्यामध्ये साकारण्यात आलेली स्पर्धा तुमच्या आमचे सर्वांचे लाडके भावी कार्यसम्राट आमदार मान्य सुधाकर शेठजी झारे यांच्या नावाने साकारण्यात आलेली 4 दिवसीय स्पर्धा. आणि त्या 4 दिवसीय स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. हा देखील चेंडू थोडासा ठिणा गतीने टाकला होता. चेंडू थोडासा फिंगर रोल करत असताना गोलंदाज रितेश आपण पाहू शकाल हे नितांत गरज या डॉट चेंडूची, निर्धाव चेंडूची गरज आहे. ते डोनावाडी टीमला आणि ते धाव चेंडू फेकावे लागतील तर रितेश या गोलंदाजाला धाव फलकावर दाबा लागला त्या फक्त 38. चांगला फटका स्ट्रेट आणून डाऊन. लॉंगॉफला क्षेत्ररक्षक पोहोचतील का, परंतु क्षेत्ररक्षकाला दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून कॉलिंग पाहिलं नाही आणि फेसॉफ फायदा चाफेवाडी टीमला 4 धावसंख्या मिळताना पाहायला मिळते आहे. तब्बल फलकावर दाबा लागतील चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल ते 42 या अंकावरती. 42 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स टीम चाफेवाडी. 2.5 चेंडूचा खेळ समाप्त प्रगती पथावरती. हा देखील फटका सजवायचा होता. थोडस पंचांकडे जोरदार अपील, थोडीशी इष्टक्षक देखील घाई गेली, परंतु आता इथे वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. जर का इष्टक्षकाने घाई नसती गेली तर काहीतरी चित्र वेगळं आलं असतं. परंतु इथे 3 षटकांचा खेळ संपला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता शेवटचा आणि अंतिम षटक आलाय घेऊन गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल. तत्पूर्वी डीजे मास्टरला एक संधी देऊया. ठोक डीजे. देखील टेन्शन आलंय कारण की एवढी धावसंख्या 3 षटकांमध्ये आले आणि इथून जर का 15-20 धावसंख्या आली
भलं मोठं आव्हान, भलं मोठं टार्गेट सेट होईल तो त्या डोनेवाडी संघाच्या विरोधात चापेवाडी टीमचं. गोलंदाजी मार्क वरती रोशन. 4थ्या क्रमांकाचं स्वाग षटक, हाडामारीच्या षटकाला सुरुवात होती. स्ट्राईक एंडला प्रकाश, ज्याच्याकडून षटकार हॅट्रिकची आपल्याला एक मेजबानी पाहायला मिळाली. तो प्रकाश स्ट्राईक, त्याच्या विरोधात मात्र रोशन गोलंदाजी मार्क वरती. शरीराने मजबूत आणण्याचा हा गोलंदाज आहे. हा फटका दमदार आहे, ताकदीचा वापर झालाय दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करणारा हा आलाय सावकार. डीजे ठोक. या दोन्ही टीमच्या करायला आपण इन्व्हाइट करतोय. आपण टॉस साठी लगेचच टॉस बॉक्स मध्ये यावं. कवटेवाडी आणि गोरेगाव दोन्ही टीमच्या करायला आपण टॉस साठी इन्व्हाइट करतोय. शेवटचं आणि अंतिम षटक चौकाराला, चौकाराच्या मदतीने 46वा धाव फलकावरती. हा देखील फटका दमदार आहे. प्रकाशच्या बाद मधून आलेला हा लॉंग लेग बॉडीच्या बाहेर. त्यांचं मात्र आकाशाला हात करतात आणि सांगतायत की हा आलाय षटकार. आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 अंकाने वाढेल. धावून मात्र पोहोचेल ती तब्बल 52 या धावसंख्येवरती. सर्वात मोठी धावसंख्या होती 57, तर तो आता सर्वात मोठी धावसंख्या उच्चांक गाठणार का? आणि या स्पर्धेमध्ये सर्वात मोठी धावसंख्या करणाऱ्या संघाला मात्र सेकंड राऊंड मध्ये म्हणजे दुसऱ्या राऊंड मध्ये क्वालिफाय होण्याचे चान्सेस मात्र आहेत. परंतु इथे मोठी धावसंख्या करावी